उडाणे येथील आई उंडाई देवी प्रतिष्ठानतर्फे उंडाई देवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी। धुळे तालुक्यातील उडाणे येथील ग्रामदैवत आई उंडाई माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असते। सलग 2 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी होत असतात। यात्रोत्सवाचे आयोजन येथील आई उंडाई देवी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असते। उंडाई माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असतो। गेल्या 10 वर्षापासून सलग या ठिकाणी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून सदर उंडाई माता देवस्थान उडाणे गावातील अतिशय उंच ठिकाणी असून अतिशय प्राचीन मंदिर आहे। उंडाई माता यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने यांच्या मातोश्री तथा माजी पंचायत समिती सभापती लोकनियुक्त सरपंच नगाव सौ ज्योतिताई बाळासाहेब बदाने यांच्या हस्ते या ठिकाणी आई उंडाई मातेस आहेर चढवत श्रीफळ वाढवून यात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला। यावेळेस संपूर्ण गावातून तगतराव मिरवणूक भव्य जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। डीजेच्या तालावर नाचत गाजत तरुणांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला। तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य भटू बागुल व आई उंडाई माता यात्रोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केली। यावेळेस या संदर्भात आई उंडाई माता मंदिर परिसरात लवकरात लवकर सुशोभीकरण करण्यात येईल, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन या ठिकाणी ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या मातोश्री सौ ज्योतिताई बदाने यांनी आश्वासित केले। तर यात्रोत्सवासाठी या ठिकाणी आई उंडाई देवी प्रतिष्ठानचे ग्रामपंचायत सदस्य पैलवान भटू बागुल, संदीप बागुल, जितेंद्र शिंदे, प्रमोद हाके, भटू मोरे, रमेश शिंदे, समेश बागुल, शशिकांत शिंदे, भगवान शिंदे, नाना वाघ, विनोद बागुल, भूषण शिंदे, दुडकू यादव, आल्होर यांच्यासह सरपंच नंबाबाई पवार, उपसरपंच कमलाकर शिंदे, प्राध्यापक विजय पाटील सर आदी सर्व पदाधिकाऱ्यांचे या यात्रोत्सवासाठी अनमोल असे सहकार्य लाभले। तर या यात्रोत्सवात उडाणे ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ यांचे देखील यात्रोत्सवासाठी सहकार्य लाभले। तर सलग दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळेस सांगण्यात आले। मी भटू बागुल उडाणे ग्रामपंचायत सदस्य आज शालाबादाप्रमाणे आदिशक्ती आई उंडाई देवी यांची यात्रा उत्सव इथं भरलेला आहे आणि या यात्रा उत्सव प्रसंगी जे आपले उडाणे गावातील भाविक आहेत किंवा आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे भाविक येतात